विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि मी आज तुम्हाला शिकवणार आहे स्पर्धा परीक्षांच्या गणित या विषयामधील जे मुख्य चॅप्टर आहे ते म्हणजे अपूर्णांक. आणि या अपूर्णांकामध्ये विशेष करून अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचशे विद्यार्थ्यांना तो भागाकार करता येत नाही. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकांचा जो भागाकार आहे हा कसा करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो महत्वाचा टॉपिक आहे ज्यामध्ये खूप सगळ्या विद्यार्थ्यांना अडचणी असतात, अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा. विद्यार्थी मित्रांनो, काही एक्झाम्पल्स मी याच्यामध्ये घेणार आहे. उदाहरणार्थ पहिलं एक्झाम्पल्स आहे 24/25 भागीला 72/100. हे भागाकाराचं चिन्ह आहे अशा पद्धतीचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तर याला काय करायचं, हे अशा स्वरूपात आपल्याला दिलेलं असलं की आपल्याला काय करायचं असते, सगळ्यात अगोदर भागाकार करत असताना हे भागाकारामध्ये दिलं आहे, पण सॉल्व्ह करत असताना काय करायचं, काही गणिताचे नियम असतात. त्या नियमानुसार आता आपल्याला काय करायचं आहे की भागाकाराचे चिन्ह जरी इथे दिलं आहे तर आपल्याला ते चिन्ह काय करायचं, बदलून घ्यायचं आहे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. मग आता 24/25 ठीक आहे. तर इथे आपण जर हे चिन्ह बदललं तर आता याच्या पुढच्या हा जो पुढचा अपूर्णांक आहे याच्यामध्ये काय बदल होतो, तर हा विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण चिन्ह बदललं त्याच्यामुळे हा जो पुढचा जो त्याचा अपूर्णांक आहे हा सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने लिहायचा आहे. मग आता वेगळ्या पद्धतीने कसं लिहिणार, तर याच्यामध्ये हे जे छेदातले जे 100 आहेत ते आपण अंशाच्या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर हे जे अंशातले जे 72 आहेत हे आपल्याला छेदाच्या ठिकाणी इथे लिहायचे आहेत. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत ह्या खालीवर होतात, सांगायचं तात्पर्य. तर काय केलं आपण, हा जो आधीचा जो अपूर्णांक होता मूळ गणितामध्ये तो छेदाच्या ठिकाणी 100 होते, तर त्याला आपण अंशाच्या ठिकाणी आणलं आहे आता इथं. आणि जे अंशाच्या ठिकाणी 72 होते त्याला काय केलं आपण, छेदाच्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजे आपण काय केलं, त्याला उलटा करून घेतलेला आहे त्या अपूर्णांकाला. त्याच्यानंतर काय करायचं, आता याचे भाग तोडायचे. मग आता भाग तोडू शकतो आपण. 24×24, त्यानंतर 24 त्रिकी जातात 72 ठीक आहे. इथे किती येणार 3, त्यानंतर इथे 25×25, 25×100. अशा पद्धतीने आपण इथे भाग तोडू शकतो. 1×4 म्हणजे किती येतात 4 आणि 1×3 म्हणजे किती 3. तर याचं उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे त्याचं 4/3. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की पुढे सॉल्व्ह करत असताना या गणिताला हे जे भागाकाराचं चिन्ह असते या भागाकाराचं चिन्ह काय करायचं, बदलून घ्यायचं. तिथे गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि जो पुढचा अपूर्णांक असतो त्याचा उलट करून टाकायचं. म्हणजे छेदाच्या ठिकाणी अंश, अंशाच्या ठिकाणी छेद लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. अतिशय सोपी पद्धत आहे याची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गणित तुम्हाला सांगतो आहे. आता पुढचं गणित आहे 2/3 भागीला 8/9. 8/9 बरोबर प्रश्नचिन्ह. आता याला कसं सॉल्व्ह करणार, तर विद्यार्थी मित्रांनो, मगांनी सांगितल्याप्रमाणे हे चिन्ह बदलून घ्यावं लागेल आपल्याला. 2/3 आधीचा अपूर्णांक जसा तसाच लिहिला, नंतर हे भागीला आहे इथे काय लिहिलं आपण, गुणेला लिहिल्यामुळे हा जो पुढचा अपूर्णांक आहे याच्यात काय बदल होणार आहे की खालची संख्या वर, वरची संख्या खाली, अंशाच्या ठिकाणी छेद, छेदाच्या ठिकाणी अंश असं होणार आहे. इथे खाली 9 आहे ते इथे वर 9 लिहून घ्यायचे, इथे वर 8 आहे ते इथे खाली 8 लिहून घ्यायचे आहेत. हे असं का लिहिलं, कारण हे चिन्ह बदललं म्हणून. भागील्याचं आपण गुणेला चिन्ह इथे लिहिलेलं आहे आणि हे गुणेला चिन्ह लिहिल्याशिवाय ते पुढचं आपल्या गणित सॉल्व्ह करता येत नसते. तर मग आता काय करायचं, भाग तोडून घ्यायचे. आता 2×8, 3×1 3, 3×3 9. 1×3 म्हणजे किती 3 आणि 1×4 म्हणजे किती
4. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं किती आन्सर येणार आहे? 3/4 इथे ते आन्सर येणार आहे. उत्तर किती असेल याचं? 3/4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं गणित सांगत आहे तुम्हाला 21/29. त्यानंतर भागिला 63/29 बरोबर प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता हे जे दोन्ही अपूर्णांकात भागाकार दिला आहे तर दोन्ही ठिकाणी छेद सारखे आहे. यामुळे कदाचित तुम्ही भूतकाळामध्ये पडणार, परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही. नेहमीच्या पद्धतीने त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपली जी नेहमीची पद्धत आहे ती. तर इथे काय करायचं, पहिला अपूर्णांक किती आहे? 21/29. हा जसा तसा आपण लिहून घ्यायचा. इथे भागाकाराचं चिन्ह म्हणून इथे टाकायचं गुणाकाराचं चिन्ह उलट त्याच्यात. आणि मग आता ह्या संख्या खालच्या वर आपल्याला करायच्या आहेत. तर खाली 29 आहे तर इथे वर 29 आणायचे, वर 63 आहे तर खाली हे 63 घेऊन जायचे. ठीक आहे. त्यानंतर आता काय करणार, भाग तोडायचे. 21 21 63. त्यानंतर 29 सारख्या संख्या असते ते कॅन्सल होऊन जातात, तिथून कट होऊन जातात. आता इथे काय काय आला, वर आला आहे 1 आणि खाली किती आले 3. याचा आन्सर किती होतो? 1/3 असं त्याचं उत्तर होतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो उत्तर एकदम आपलं परफेक्ट निघालेलं आहे. त्यानंतर पुढचं गणित सांगतो आहे अधिक तुम्हाला प्रॅक्टिस साठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं गणित घेणार आहे 4/5 भागिला 4/5 भागिला 4/5. ठीक आहे. इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे सारखे अपूर्णांक तुम्हाला दिसतात, म्हणून इथे घाबरून जाण्याचं बिलकुल काही कारण नाही. तर काय करायचं, आपल्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आधी 2 अपूर्णांक घ्यायचे, त्याला सॉल्व्ह करायचं. तिसरा अपूर्णांक आपण नंतर बघणार आहोत. मग आता इथे काय करायचं, इथे 4/5 हा पहिला अपूर्णांक घेतला आपण इथं. त्यानंतर हे भागिलाचं चिन्ह आहे तर याला काय करणार आपण, गुणिला त्याच्या उलट. आणि हा जो 4/5 आहे तर याला आपल्याला मग उलट लिहायचं, कारण इथलं चिन्ह चेंज केलं आपण, म्हणून वर लिहायचा 5, खाली लिहायची इथं 4. मग आता काय करायचं, अगोदर याला सॉल्व्ह करून घ्यायचं. इथे सारख्या संख्या अंशातल्या आणि छेदातल्या कॅन्सल होतात. इथे 4 इथे 4 म्हणजे किती आला, इथे 1 आला, इथे 1 आला. त्यानंतर हे 5 कॅन्सल होतात, सारख्या इथे 1 आला, इथे 1 आला. म्हणजे 1 गुणिला 1 1 गुणिला 1 आणि खाली सुद्धा 1 गुणिला 1 म्हणजे 1/1. 1 गुणिला 1 म्हणजे 1 गुणिला 1 म्हणजे 1. हा अपूर्णांक किती तयार झाला, 1/1. त्याला भागीला आपण हा तिसरा अपूर्णांक आता आपण इथे घेऊन येणार आहे 4/5. तर इथे पुढे सांगतो विद्यार्थी मित्रांनो. मग आता काहींची जागा नाही आहे, 1/1 भागीला 4/5 असं ते आलं आहे. आता याला परत काय करायचं, परत आता इथे भागाकाराचं चिन्ह आहे, याला परत काय करायचं, गुणाकाराचं चिन्ह कन्वर्ट करायचं. 1/1 इथे लिहायचं गुणाकाराचं चिन्ह. त्यामुळे हा जो अपूर्णांक आहे हा सुद्धा उलटा लिहायचा आपल्याला खालचा वर. तर इथे खाली 5 आहे, इथे वर 5 येतील आणि वर 4 आहेत तर खाली 4 येणार आहेत. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यांचा गुणाकार करायचा. 1 गुणिला 5 म्हणजे किती होतात 5 आणि 1 गुणिला 4 म्हणजे किती होतात 4. तर विद्यार्थी मित्रांनो या गणिताचं उत्तर राहणार आहे 5/4. अतिशय सोपी आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून घ्यावे लागतील. तर या गणिताचं उत्तर किती येणार आहे, 5/4 येणार आहे. अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्ष दिलं तर निश्चितच आपणास समजणार आहे. आणि एक शेवटचं एक्झाम्पल्स मी घेतो आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे हे प्रॅक्टिस साठी आपल्याला हे जे गणित आहेत
अतिशय चांगले गणित मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आता त्याच्यानंतरचं गणित घेतोय आपण 400/500 भागीला 120/250 बरोबर प्रश्नचिन्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याला सुद्धा सॉल्व्ह करून घ्यायचं आपल्याच पद्धतीनं. हे 400/500 याची संख्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणून घाबरून जायचं नाहीये. हा पहिला अपूर्णांक जसा तसा लिहिला, इथे भागीला म्हणून याच्या ऐवजी आपण लिहितो गुणिला. आणि मग आता इथे काय करणार आहे, वरची संख्या खाली, खालची संख्या वर. तर हे जे 250 खाली होती इथे वर आणले अंशाच्या ठिकाणी आपण. हे जे अंशाच्या ठिकाणी 120 आहे हे छेदाच्या ठिकाणी आपण घेऊन जाणार आहोत. ठीक आहे. तर याला काय केलं, याला आपण उलट करून घेतलेला आहे. आता भाग तोडायचे. मग आता भाग तोडणं सोपी, कारण आता सगळीकडे 0 दिसून राहिले. एक एक शून्य आपण कॅन्सल करू शकतो. किंवा आता इथे 250 1 250 250 दुनी 500 असं आपण होऊ शकतो. आता इथे काय करायचं, भाग तोडण्यासाठी याच्यावरचा 1 शून्य कॅन्सल, याच्यावरचा 1 शून्य कॅन्सल करायचा. मग इथे किती झाले आता 12, इथे किती झाले आता 40. ठीक आहे, शून्य कॅन्सल केल्यामुळे. मग आता दोन्ही भाग जातो याला. तर दोन्ही भाग दिले तर इथे किती, 6. इथे दोन्ही भाग दिले तर किती येणार आहेत 20. त्यानंतर अधिक याला दोन्ही भाग दिला तर इथे किती येणार आहे 3. इथे किती येणार आहेत, इथे येतील 10. ठीक आहे. तर हा जो अपूर्णांक आहे तर हा किती आला, वर 10 आला. 10 आणि खाली इथे 2 आहेत आणि हा 3 आहेत. 2 गुणिला 3. मग इथे हे 10 2 गुणिला 3 म्हणजे खाली किती येतात, इथे 3 दुनी किती होतात, इथं 3 दुनी 6 किती होतात, इथे 3 दुनी 6 म्हणजे हा अपूर्णांक किती आला, इथं 10.6 आलेला आहे. तर आता याला याचे भाग तुटतात इथे परत अधिक. तर इथे आपण काय करू शकतो, दोन्ही भाग तोडू शकतो. इथे 3 येतील, इथे येतील 5. मग याचं फायनल उत्तर काय राहणार आहे, याचं उत्तर राहणार आहे 5/3. याचं उत्तर किती राहणार आहे, 5/3 असं याचं उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी आहे अपूर्णांकांचा भागाकार. तर अशा पद्धतीनं आपण घरी सुद्धा प्रॅक्टिस करून बघा. आपल्याकडे काही स्पर्धा परीक्षांचे काही बुक्स वगैरे असते, त्याच्यात काही नवीन नवीन एक्झाम्पल्स आपल्याला मिळतील. नवीन एक्झाम्पल्स घ्यायचे आणि स्वतः प्रॅक्टिस करून बघायचे, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय ते येणार नाही आहे. आणि जिथे काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ते विचारू शकता. निश्चितच आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा पाठवा, त्यांच्याकडे सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की सर अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला शिकवतात. त्यामुळे आपण सुद्धा सरांचं युट्यूबचं जे चॅनल आहे सबस्क्राईब करायला पाहिजे आणि लाईक करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना सुद्धा तुम्ही हे सांगा आणि त्यांना सुद्धा व्हिडिओज बघायला लावा, जेणेकरून त्यांना सुद्धा या गणिताचा फायदा मिळणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथे थांबतोय, आपली रजा घेतो. थँक्यू सो मच.